नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी अतिशय झटपट आणि चवदार अशी होणारी शिमला मिरचीची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा इथे कांदा चिरून घेतला आहे, लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा, कढीपत्ता सुद्धा लागेल थोडासा, कोथिंबीर बारीक चिरलेला आणि ही पाव किलो शिमला मिरची घेतली आहे। एक टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा। आता ही शिमला मिरची आपण छान धुवून घेतली आहे आणि ती बारीक बारीक चिरून घ्यायची। यामधलं जे बी आहे ते काढून घ्यायचं आहे। तर हे संपूर्ण जे बी असतं या मिरची मधलं ते आपल्याला काढून घ्यायचं आणि देठाकडील भाग कट करून टाकायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला यामधलं बी संपूर्ण काढून घ्यायचं। आणि मिरची बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे। जास्त मोठे तुकडे नका ठेवू या मिरचीचे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही मिरची चिरून घ्यायची आहे। तर आता ही मिरची बघा बारीक अशी कट करून घेतली आहे। कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचा। आणि आता कढई आपण गॅसवर ठेवली, त्यामध्ये टाकूया तेल। साधारण एक पळी एवढं तेल टाकते। तेल गरम होऊ द्यायचं। तेल गरम होते तोवर आपण ह्या 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घेणार आहोत। बघा ठेचून टाकायच्या आहेत। तेल गरम झालंय, यामध्ये टाकू आपण मोहरी, मोहरी फुलू द्यायची आहे, छान अशी तडतडली पाहिजे। नंतर टाकायचं जिरं, हा ठेचलेला लसूण टाकायचा, कढीपत्ता, आता बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकायचा आणि कांदा व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा। मस्त चमचमीत भाजी होते ही। आपण घाई गडबडीच्या वेळी बनवू शकतो, डब्यालाही देऊ शकतो। कांदा थोडासा आपण परतून घ्यायचा। कांदा लवकर परतण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकू शकता। कांदा परतलाय, आता यात आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ। इथे एक टोमॅटो घेतला आहे पाव किलो मिरचीसाठी। एक चिमूट आपण हिंग टाकणार आहोत यामध्ये। आपला टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्यायचा। आता टोमॅटो बऱ्यापैकी नरम झालाय, आता सुके मसाले टाकून घेऊ। हळद, लाल मिरची पावडर, मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। घरगुती मसाला टाकते अर्धा चम्मच, मिक्स करून घ्यायचं। आता यात टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट, साधारण 2 चम्मच,
मोठ्या चम्मचने 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकलाय. आता यात ही चिरलेली मिरची सुद्धा टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकायचं. बारीक चिरलेला कोथिंबीर. अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, फार जास्त पाणी टाकायचं नाही. मिक्स करून घ्यायचं. आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. जोपर्यंत ढोबळी मिरची छान अशी मऊ होत नाही तोपर्यंत. हवं तर थोडंसं पाणी अजून टाकू शकता, म्हणजे भाजी करपली नाही पाहिजे किंवा कढईला चिकटली नाही पाहिजे. आता मी झाकण ठेवते आणि 2-3 मिनिटं भाजी शिजवून घेते. आता 3 ते 4 मिनिटं झाली आहेत. आपण यावरचं झाकण काढून बघू. आणि मध्ये मी एकदा अशी भाजी फिरवून घेतली होती, तर इथे मस्त भाजी ही तयार झाली आहे. भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते. तर अशा पद्धतीने करून पहा ढोबळी मिरचीची सुकी भाजी. आणि कशी झाली कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.